नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत मँगो शिरा म्हणजेच आंब्याचा शिरा. आता आंब्याचा सीझन तर चालूच आहे, बहुतेक संपत आलेला आहे, नाही असं नाही, पण छान असं आपण त्याचा मऊ लुसलुशीत असा मँगो शिरा बनवतो आहोत. आणि मी इथे एका केसर आंब्याचा पल्प घेतलेला आहे काढून, चाळणीवर म्हणजे आपण जसं हाफ कट करून त्याचं ना आपण छान चाळून घ्यायचं. तुम्ही मिक्सरलाही लावून घेतलात तरीही चालेल. आणि त्यानंतर एका गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आपल्याला शिऱ्यासाठी. आणि दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यावर तूप टाकलेलं आहे मस्त 2 चमचे. त्याच्यामध्ये पहिले आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ना, मिक्स ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत, छान तळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मी काजू घेतलेले आहेत हाफ कट करून, बदाम घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा नाही वापरलात तरीही चालेल, किंवा बारीक कट करून चॉप करून घेतलात ना तरीही चालेल. नंतर त्याच तुपामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. छान इथे मस्त असं भाजून घ्यायचं आहे, त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत. कारण का रवा जसं चांगला भाजला जाईल ना, त्याचनुसार आपल्याला शिऱ्याला खरंच त्याची खूप टेस्ट भारी येते. एक 3 ते 4 मिनटं छान असं भाजला गेलेला पाहिजे रवा मस्त. आणि इथे बघा मस्त त्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर मी दुधामध्ये ना केसर जे भिजत टाकलं होतं ते दूध टाकलेलं आहे, एक छोटी वाटी म्हणा किंवा अर्धी वाटी म्हणू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीमध्ये मी गरम पाणी थोडं घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. जास्तही टाकलेलं नाही आहे, कारण का एकदम तो खूपच आपल्याला खीर बनवायची नाही आहे. जसं रव्याच्या ह्याच्या हिशोबाने पाणी लागेल ना, त्या हिशोबाने दूध आणि पाणी मी दोन्ही वापरलेलं आहे. तुम्ही फक्त दुधाचा वापर करू शकता किंवा नुसतं पाण्याचा वापर करू शकता तरीही चालेल. त्यानंतर याच्यामध्ये छान मिक्स करत जायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये साखर टाकायची आहे, आपल्याला किती गोड लागतं त्या हिशोबाने. त्यानंतर मिक्स ड्रायफ्रूट जे आपण भाजून ठेवलेले आहेत ना ते टाकायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं गरम असतं ना, त्याच्यामुळे साखर ती व्यवस्थित वितळून जाते. आणि मी इथे अर्धी वाटीच साखर वापरलेली आहे, जवळपास 3 ते 4 चमचे. आणि त्या शिऱ्यापुरती बरोबर झालेली आहे साखर ती. तुमचं गोड खाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. आणि कसं मँगोही तो गोडच असतो ना, त्याच्यामुळे मी तेवढी बरोबर साखर वापरली. आणि छान नंतर झाकण ठेवायचं आहे, 1 ते 2 मिनटं रवा फुलायला द्यायचा आहे. पूर्ण झाकण काढून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथे 1 चमचाभर आपण वेलची पूड टाकलेली आहे, कारण का शिरा म्हटलं की वेलची पूड ही पाहिजेच, त्याचा स्मेल जो असतो तो खूप सुंदर असतो. आणि छान वेलची पूड टाकून झाल्यानंतरही व्यवस्थित मऊ लुसलुशीत बघू शकता इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे एका आंब्याचा जो पल्प आहे ना, मी इथे केसर आंबा घेतलेला आहे, तुम्ही हापूस वगैरे कोणताही घेऊ शकता, फक्त छान तो गोड पाहिजे. त्यानंतर इथे जवळपास अर्धी वाटीपेक्षा जास्त होता हा आंब्याचा पल्प, तो टाकलेला आहे. आणि आंब्याचा पल्प जो टाकल्यानंतर जो सुगंध सुटला, हा हा हा, खरंच अख्ख्या घरामध्ये याचा सुगंध दरवळला, इतका भारी लागतो हा आंब्याचा शिरा. आणि तोंडात टाकताच वितळतो मस्त असं, इतकं टेस्टी झाला होता हा मँगो शिरा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. इथे आंब्याचा पल्प टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर झाकण काढायचं, मध्ये मध्ये ढवळत राहायचं जेणेकरून खाली लागलं गेलं नाही पाहिजे. कारण का एकदा काच कढईला चिकटला ना की त्याची चव म्हणजे व्यवस्थित येत नाही, ती चांगली लागत नाही. त्यासाठी मध्ये मध्ये झाकणही ठेवायचं जेणेकरून रवा मस्त फुललाही गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ढवळतही राहायचं थोडंसं, जेणेकरून छान व्यवस्थित मिक्स होईल. आणि ते पुन्हा मी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे, जास्त नाही, 1 ते 2 मिनटामध्ये आपलं इथे शिरा इथे तयार होणार आता. कारण का छान व्यवस्थित फुलला गेलेला आहे. आणि बघा तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे मस्त असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो बाऊल आपण डायरेक्ट इथे प्लेटमध्ये उलटा केलेला आहे. आणि बघा इथे मँगो शिरा इथे मस्त तयार झालेला आहे. खूपच टेस्टी असा हा मँगो शिरा तयार होतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा. वरतून मी फक्त गार्निशिंगसाठी ना बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स जे आहेत, मिक्स ड्रायफ्रूट्स ते ठेवलेले आहेत. याचं फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.